नमस्कार. विनायक घायल स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, TET परीक्षेची जाहिरात आलेली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल ही आहे. अर्ज कसा भरावा आणि त्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे या संदर्भातील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर केलेला आहे. ज्यांचा अर्ज भरायचा राहिला आहे तर ते जाऊन तो व्हिडिओ पाहू शकतात. आजपासून आपण TET 2026 या परीक्षेसाठी आपले जे वेगवेगळे विषय आहेत, जे घटक आहेत अभ्यासाचे, तर त्या संदर्भामध्ये आपण अभ्यास सुरू करणार आहोत. तर पहिला जो घटक आहे तो म्हणजे मराठी व्याकरण. आपल्याला मराठी या घटकावरती 30 मार्कांचे एकूण 30 प्रश्न विचारलेले असतात. त्यापैकी 3 प्रश्न जे आहेत तर ते उतार्यावर किंवा कविता आपल्याला दिली जाते आणि त्यावर आधारित प्रश्न असतात. इतर 27 प्रश्न आपल्याला जे विचारलेले आहेत तर ते मराठी या घटकातील कोणत्या उपघटकांवर विचारले जाऊ शकतात. आपण सन 2013 पासून ते 2025 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा जर अभ्यास व्यवस्थित केला तर आपल्या असं लक्षात येते की खाली जे घटक दिलेले आहेत तर त्या घटकांवरती आपल्याला हमखास एक प्रश्न विचारलेलाच असतो. तर हे प्रश्न आपल्याला कोणकोणत्या घटकांवरती विचारलेले आहेत, तर म्हणजेच आपल्याला मराठी या घटकाचा अभ्यासक्रम नेमका काय आहे, या घटकाचा आवाका किती आहे ते पाहायचं आहे आणि त्या दृष्टीने आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. तर आपण आज मराठी या घटकाचा नेमका अभ्यासक्रम काय आहे हे पाहणार आहोत. तर त्यामध्ये पहिला जो घटक आहे ज्यावरती आपल्याला हमखास एक प्रश्न विचारलेला असतो तर तो म्हणजे वर्णविचार. वर्णविचार या घटकांतर्गत आपल्याला प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, तर मराठी भाषेमध्ये असणारे एकूण 52 वर्ण, त्यामध्ये स्वर, स्वरादी आणि व्यंजन हे एकत्र मिळून हे 52 आहेत. मग यावरती काय विचारलं जातं, खालीलपैकी स्वर कोणता आहे, त्यानंतर ऱ्हस्व स्वर कोणते आहेत, त्यानंतर सजातीय स्वरांची जोडी कोणती आहे, हे आपल्याला स्वर या घटकावरती विचारला जाऊ शकतो. मग स्वरादी किती आहेत, ते कोणते आहेत, त्यानंतर व्यंजन म्हणजे काय आणि व्यंजनांचे प्रकार जे आहेत, मग त्यामध्ये त्यांच्या उच्चार स्थानानुसार पडणारे प्रकार जे आहेत, त्यानंतर कठोर व्यंजने कोणती, मृदू व्यंजने कोणती, अशा प्रकारे आपल्याला वर्णविचार या घटकावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे वर्ण आणि त्यांचे प्रकार यांचा सविस्तर अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा जो उपघटक आहे तो म्हणजे संधी विचार. मग संधी म्हणजे काय, संधीचे असणारे 3 प्रकार, त्यामध्ये स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी, यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग त्यामध्ये काय काय विचारले जाऊ शकतं, तर संधी आणि त्याचे नियम काय काय आहेत, त्यानंतर आपल्याला एखादं उदाहरण दिलं जाऊ शकतं आणि ते कोणत्या संधीचं आहे हे ओळखा, असा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर तिसरा उपघटक आहे तो म्हणजे शब्दविचार. हा सगळ्यात मोठा उपघटक आहे ज्याचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. मग शब्दविचारमध्ये काय येतं, तर ते आहे शब्दांच्या जाती. मग त्या किती आहेत, एकूण 8. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. आपल्याला फक्त यावरच प्रश्न विचारले जात नाही, तर त्यांचे प्रत्येकाचे जे उपप्रकार आहेत, म्हणजेच नामाचे 3 प्रकार आहेत, ते म्हणजे सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. त्यानंतर विशेषणाचे देखील गुणविशेषण, धातुसाधित विशेषण अशा प्रकारे प्रकार आहेत, ते देखील आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. क्रियापदाचे सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद म्हणजे काय आणि त्यांचा वापर कुठे कुठे केला जातो, असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यामुळे आपल्याला शब्दविचार या घटकामध्ये शब्दांच्या एकूण 8 जाती आणि प्रत्येक जातीचे असणारे उपप्रकार यांचा सविस्तर अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण जास्तीत जास्त प्रश्न हे त्यांच्या उपप्रकारावर आपल्याला विचारले जातात. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे लिंग विचार. मग पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसक लिंग कोणते ओळखा, त्यानंतर लिंग परिवर्तन करा, असे देखील प्रश्न यामध्ये विचारले जातात. त्यानंतर पुढचा आहे वचन विचार. मग वचन विचारामध्ये सुद्धा आपल्याला एकवचन, बहुवचन आणि ते कशा प्रकारे बदलतात असे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा
थोडासा सोपा परंतु तेवढाच किचकट असणारा भाग म्हणजे विभक्ती. विभक्ती आणि सामान्य रूप हे जे घटक आहेत या दोघांचा आपल्याला एकत्रित अभ्यास करणं गरजेचं आहे. मग विभक्तीमध्ये काय विचारलं जातं ते विभक्तीचे प्रत्यय आणि विभक्तीचे कारकार्थ आणि सामान्य रूप म्हणजे काय, शब्दांना प्रत्यय लागताना होणारे बदल, म्हणजेच प्रत्यय लागत असताना त्या शब्दाचा जो बदल होतो तर तो म्हणजे त्याचं सामान्य रूप झालं. तर अशा प्रकारे आपल्याला विभक्ती आणि सामान्य रूप हे एकमेकांशी साम्य असणारेच उपघटक आहेत. तर मग आपल्याला विभक्तीमध्ये काय काय विचारलं जातं तर विभक्तीचे प्रत्यय म्हणजे प्रत्येकाला जे असणारे विभक्तीचे प्रकार किती आहेत हा प्रश्न देखील बरेचदा परीक्षेमध्ये आलेला आहेत. मग एकूण 8 प्रकारच्या विभक्ती आहेत, 7 विभक्तींना प्रत्यय आहेत, एका विभक्तीला प्रत्यय नाही. मग ती विभक्ती कोणती, मग प्रत्येक विभक्तीचे प्रत्यय कोणते कोणते, त्यानंतर द्वितीय आणि चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत. मग आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणती विभक्तीची जोडी अशी आहे की ज्याचे दोघांचेही प्रत्यय सारखे आहेत. हा देखील प्रश्न बरेचदा रिपीट झालेला आहे. त्यानंतर अनेक वचनामध्ये त्या विभक्तीला लागणारे प्रत्यय कोणते आहेत असे देखील प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर विभक्तीचे कारकार्थ कोणते कोणते आहेत हे देखील आपल्याला विचारले जाऊ शकते. त्यामुळे या घटकावरती हमखास एक प्रश्न विचारला जातो. त्यानंतर काळ व अर्थ, मग यामध्ये काळाचे असणारे 3 प्रकार आणि प्रत्येकाचे उपप्रकार. मग यामध्ये खालील वाक्य कोणत्या काळातील आहे किंवा खालील वाक्य दुसऱ्या काळामध्ये रूपांतरित करा असे प्रश्न या घटकावर विचारले जातात. त्यानंतर प्रयोगाचे असणारे 3 प्रकार, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. मग हे प्रयोग कशा प्रकारे ओळखायचे, या प्रयोग ओळखण्याच्या खुणा कोणत्या कोणत्या आहेत, पद्धती कोणती आहे असे देखील प्रश्न विचारले जाऊ शकतो. म्हणजे जसे की आपल्याला माहित आहे की कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमांत असतो, म्हणजेच कर्त्याला कुठलाही प्रत्यय लागत नाही. मग हे झालं कर्तरी प्रयोग ओळखण्याची खूण. त्याचबरोबर कर्मणी प्रयोगात देखील कर्म हे प्रथमांत असते. मग आपल्याला परीक्षेमध्ये डॅश डॅश प्रयोगात कर्म हे असे असते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्यामध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडून तिथे माहिती भरणं गरजेचं आहे. त्यासाठी त्याचा अभ्यास करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. त्यानंतर वाक्य विचार, यामध्ये वाक्यांचे प्रकार ओळखणे आणि त्यांचं रूपांतर करणं हे दोन्ही घटक यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे आपल्याला ते वाक्य कोणत्या प्रकारातील आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याला आपल्याला दुसऱ्या प्रकारामध्ये पदावर रूपांतरित करता येणं देखील गरजेचं आहे. त्यानंतर वाक्य पृथक्करण, यामध्ये वाक्याचे वेगवेगळे जे भाग आहेत, उद्देश, त्यानंतर विधेय म्हणजे काय, विधेय विस्तार कोणता वाक्यातल्या भागाला म्हटलं जातं, त्यानंतर उद्देश विस्तार कोणत्या भागाला म्हटलं जातं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा जो उपघटक आहे तो म्हणजे समास. या घटकावर देखील हमखास 100% एक प्रश्न विचारला जातो. यामध्ये समासाचा प्रकार ओळखा, म्हणजे एखादा शब्द दिला जातो आणि त्याचा समास कोणता आहे ते ओळखा, किंवा एखाद्या सामासिक शब्दाचा विग्रह योग्य पद्धतीने दिलेला आहे की नाही ते ओळखा असे देखील विचारले जातं. त्यामुळे ह्या समासाचे आपल्याला प्रकार आणि त्यांचा विग्रह कशा प्रकारे केलेला आहे हे माहीत असणं देखील गरजेचं आहे. त्यानंतर शब्दसिद्धी, शब्दसिद्धीमध्ये आपल्याला शब्दांचे जे वर्गीकरण केलेले आहे 4 प्रकारांमध्ये, त्यामध्ये तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि परभाषीय शब्द. तत्सम शब्द म्हणजे काय, तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठीमध्ये आलेले जे शब्द असतात त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात. तद्भव शब्द म्हणजे काय, देशी शब्द म्हणजे काय आणि परभाषीय शब्द. मग परभाषीय शब्दांवरती आपल्याला आणखीन उपप्रश्न काय विचारले जातात तर ते शब्द, परभाषीय म्हणजे दुसऱ्या भाषेतून आलेले शब्द. मग आपल्याला एक शब्द दिला जातो आणि तो शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे असा देखील प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे शब्दसिद्धीमध्ये आपल्याला ह्या 4 घटकांचा अभ्यास व्यवस्थित पद्धतीने करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रत्यय आणि उपसर्ग शब्दांना जे लागतात मग त्यांना प्रत्यय घटित शब्द आणि उपसर्ग घटित शब्द असे देखील विचारलं जातं. मग प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय, उपसर्ग अगोदर लागतो का नंतर लागतो हे माहीत करून घेणं आणि मग उपसर्ग कोणते कोणते आहेत, प्रत्यय कोणते कोणते आहेत हे अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर वृत्तविचार, वृत्तविचारामध्ये आपल्याला जे
8वी ते 10वीला अभ्यासक्रमामध्ये जे वृत्त आहेत तर त्या वृत्तांवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर एखादा शब्द दिला जातो आणि त्या शब्दांच्या लघुगुरूच्या खुणा कशा प्रकारे केलेल्या आहेत ते ओळखा. मागच्या परीक्षेमध्ये म्हणजे 2025ची जी परीक्षा झाली होती तर त्यामध्ये आपल्याला एक शब्द दिला होता आणि त्याच्या लघुगुरूच्या खुणा कशा प्रकारे योग्य आहेत ते ओळखा असा प्रश्न या घटकावरती विचारला जाऊ शकतो. किंवा आपल्याला एखाद्या कवितेच्या ओळी दिलेल्या असतात आणि याचं वृत्त कोणतं आहे हे ओळखा असं देखील विचारला जाऊ शकतो. त्यानंतर अलंकाराच्या बाबतीत देखील तेच आहे. अलंकाराची व्याख्या दिलेली असते आणि त्याचा अलंकार ओळखा असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा कवितेच्या ओळी दिलेल्या असतात आणि त्याचा अलंकार कोणता अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर शब्दांच्या शक्ती, मग त्यामध्ये अभिधा, लक्षणा, व्यंजना म्हणजेच शब्दांचे विविध अर्थ व्यक्त करणाऱ्या या शक्ती असतात. त्या वाक्यामध्ये त्या शब्दाचा अर्थ कशा प्रकारे व्यक्त केला जाऊ शकतो हे आपल्याला शब्दांच्या शक्तींच्या माध्यमातून ओळखायचं असतं. त्यानंतर साहित्यातील रस, यामध्ये एकूण 9 रसांचा समावेश आहे आणि प्रत्येक रस जे आहे तर तो रस एक विशिष्ट स्थायी भाव व्यक्त करत असतो आणि मग ते आपल्याला ओळखायचं असतं. म्हणजे तो रस आणि त्याचा स्थायी भाव नेमका काय आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मागच्या वेळेस आपल्याला परीक्षेमध्ये ओळीच दिलेल्या होत्या कवितेच्या आणि त्या ओळीतून कवितेचा कोणता रस व्यक्त होतो असा प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर विरामचिन्हे, यामध्ये आपण मराठी भाषेचं लेखन करत असताना जी विरामचिन्हे वापरतो त्यामध्ये पूर्णविराम, स्वल्पविराम, त्यानंतर अर्धविराम, त्यानंतर अवतरण चिन्ह, हे जे विरामचिन्ह आहेत तर यांचा वापर आपण कुठे करतो आणि एखादं वाक्य दिलेलं असतं आणि त्यामध्ये वापरली गेलेली विरामचिन्हे योग्य आहेत की नाही हे सांगा किंवा योग्य विरामचिन्हांचा वापर करा असे देखील प्रश्न या विरामचिन्ह या घटकावरती आपल्याला हमखास विचारलेले असतात. त्यानंतर पुढचा जो उपघटक आहे तो म्हणजे शुद्ध लेखनाचे नियम. यामध्ये अनुस्वार योग्य आहे की नाही म्हणजेच आपल्याला मराठी व्याकरणदृष्ट्या शुद्ध लेखन केलेला शब्द आपल्याला 4 पर्यायातून शोधायचा असतो किंवा अचूक पर्याय शोधा असं दिलेलं असते किंवा खालीलपैकी एखादा शब्द दिलेला असतो आणि योग्य पद्धतीने व्याकरणदृष्ट्या कशा प्रकारे योग्य दिलेला आहे ते शोधा असं देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. यामध्ये जास्तीत जास्त शुद्ध शब्द ओळखा किंवा अशुद्ध शब्द ओळखा असे प्रश्न यामध्ये विचारलेले असतात. त्यामध्ये मग उकार, वेलांटी, अनुस्वार हे पाहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर विविध प्रकारचे शब्द संग्रह, यामध्ये विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, त्याचबरोबर पारिभाषिक शब्द या घटकावरती आपल्याला एक तरी प्रश्न हमखास विचारलेला असतो. त्यानंतर मराठी वाक्प्रचार व म्हणी, योग्य वाक्प्रचार वापरा किंवा खालीलपैकी म्हण पूर्ण करा किंवा म्हणीमध्ये रिकामी जागा दिलेली असते आणि त्या ठिकाणी येणारा योग्य शब्द शोधा असे देखील दिलेले असते. किंवा एखाद्या म्हणीचा अर्थ काय होतो असे प्रश्न किंवा वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो असे प्रश्न आपल्याला वाक्प्रचार आणि म्हणी या घटकावरती विचारलेला असतो. आणि शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे मराठी साहित्य विश्व. अलीकडच्या काळामध्ये या घटकावरती जास्तीत जास्त भर दिलेला आहे. त्यामध्ये साहित्यिक, त्यांच्या साहित्यकृती, त्याचबरोबर त्यांना दिले जाणारे पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे असतील किंवा मराठी साहित्यासाठी जर समजा एखादा केंद्र शासनाचा पुरस्कार दिलेला असेल तर ती साहित्यकृती यावर देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर त्यांची टोपण नावे देखील आपल्याला परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. त्यामुळे साहित्यिक, त्यांच्या साहित्यकृती, त्यांना मिळालेले पुरस्कार आणि त्यांची टोपण नावे या 4 घटकांचा मराठी साहित्य विश्व या घटकांतर्गत आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामध्ये कवी आहेत, नाटककार आहेत आणि लेखक आहेत, म्हणजेच कादंबरीकार देखील आहेत. मग कधी कादंबरी कोणाची आहे किंवा हे नाटक कोणाचं आहे, त्याचबरोबर याचं इंग्रजीमध्ये किंवा दुसऱ्या भाषेमध्ये जर समजा भाषांतर केलेलं असेल तर त्या भाषांतराचं किंवा त्याचं पुस्तकाचं नाव जर वेगळं असेल तर असे देखील प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. अशा प्रकारे आपल्याला हे जे 22 घटक दिलेले आहेत आणि 3 प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला उतारा किंवा कविता यावरती विचारलेले असतात. तर या घटकांवरच आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले असतात. या घटकांचा आपल्याला सविस्तर अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण जितक्या डीपमध्ये या घटकांचा अभ्यास करू तितके आपल्याला, आणि यामध्ये आपण
5वी पासून या घटकांचा अभ्यास करत गेलेला असतो, त्यामुळे आपल्याला माहीत असतातच. तसेच समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, हे जे प्रश्न आहेत, तर हे प्रश्न आपण सतत आपल्या म्हणजे मराठी आपली मातृभाषा असल्यामुळे आपल्या वापरात जास्तीत जास्त असतात. 30 पैकी आपण 25 मार्कांच्या पुढे सहज जाऊ शकतो जर आपण या घटकांचा थोडा सिरियसली अभ्यास केला तर. आणि आपल्याला जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी हा घटक जेवढ्या व्यवस्थित पद्धतीने आपण अभ्यासू तेवढ्या व्यवस्थित पद्धतीने आपल्यासाठी ते फायद्याचं आहे. या उपघटकांच्या दृष्टीने अभ्यास करावा जेणेकरून आपण यशाच्या जास्तीत जास्त जवळ जाऊ. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि जर आपल्या काही सूचना असतील TET परीक्षेसंदर्भातील किंवा इतर स्पर्धा परीक्षांसंदर्भातील तर त्या आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी या घटकावर म्हणजे हा जो घटक आहे तर त्या घटकांचे उपघटक कोणते आहेत हे पाहणार आहोत, ज्यायोगे आपल्याला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही घटकांचा अभ्यास कशा प्रकारे करायचा. तसेच या घटकासाठी मराठी या घटकासाठी आपल्याला आवश्यक असणारी संदर्भ पुस्तके कोणती आहेत, कोणत्या पुस्तकातून अभ्यास करायचा. यामध्ये आपण 8वी 9वी 10वी जे मराठीची पुस्तकं आहेत तर त्याखाली जे व्याकरण दिलेलं आहे तर त्या व्याकरणाच्या आधारे देखील आपण बऱ्यापैकी अभ्यासक्रम कव्हर करू शकतो, कारण त्यामध्ये देखील हेच घटक आपल्याला अभ्यासाला दिलेले आहेत. त्यामुळे ते पुस्तकं देखील मराठी या विषयाची पाहावीत आणि त्याच्यातला व्याकरणाचा भाग, त्यात असणारे साहित्यिक आणि त्यांच्या साहित्य कृती कोणत्या कोणत्या आहेत हे देखील आपण अभ्यासलं तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने आपल्यासाठी फायदेशीर होणार आहे. संपूर्ण मराठी व्याकरण नावाचं पुस्तक आहे, हे देखील व्याकरणाचा अभ्यास करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे. ते देखील तुम्ही अभ्यासू शकता. धन्यवाद.